भारत आणि अफगाणिस्तान यांच्या संबंधांमध्ये एक नवी घडामोड घडली आहे। भारताने अफगाणिस्तानात पुन्हा दूतावास सुरू करणार असल्याचं सांगितलं आहे। हा दूतावास 2021 मध्ये बंद करण्यात आला होता कारण तालिबानचं अफगाणिस्तानमध्ये पुनरागमन झालं। मात्र 5 वर्षांनंतर पुन्हा भारतीय दूतावास सुरू होणार आहे। तालिबानचे परराष्ट्र मंत्री देखील पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर आले। मात्र अद्याप भारताने तालिबान सरकारला अधिकृत मान्यता दिलेली नाही। तरी काबूलमध्ये दूतावासाची घोषणा का? अफगाणिस्तान आणि भारतामध्ये हे संबंध नव्याने प्रस्थापित होत असताना अफगाणिस्तान आणि त्याचा शेजारी पाकिस्तान यांच्यात मात्र नेमका संघर्ष का उफाळून आलाय? पाहूया एक सविस्तर रिपोर्ट। शुक्रवारी भारताकडून एक मोठी घोषणा करण्यात आली। घोषणा होती काबूलमध्ये भारतीय तांत्रिक मिशनचं भारतीय दूतावासात रूपांतर करण्याचं। थोडक्यात आता अफगाणिस्तानमध्ये भारतीय दूतावास सुरू होतोय। शुक्रवारी भारताच्या दौऱ्यावर आलेले तालिबान सरकारचे परराष्ट्र मंत्री आमिर खान मुताकी यांच्यासह परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांची द्विपक्षीय बैठक पार पडली। त्यावेळी बोलताना एस जयशंकर यांनी ही घोषणा केली। इज फुल्ली कमिटेड अफगाणिस्तानचं सार्वभौमत्व, भौगोलिक एकता आणि स्वातंत्र्याप्रती भारत कटिबद्ध आहे। दोन देशांमधले जवळचे संबंध तुमच्या देशाच्या विकासात आणि प्रादेशिक स्थिरतेमध्ये योगदान देणार आहेत। त्यात आता वाढ करण्याच्या दृष्टीने मी महत्त्वाची घोषणा करतोय। भारताचं काबूलमधील तांत्रिक मिशन हे आता भारतीय दूतावास म्हणून काम पाहिल। इन काबूल टू द स्टेटस ऑफ एम्बसी ऑफ इंडिया। तर मुताकी यांनीही संबंध सुधारत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले। और दिल्ली में भी हमारा डिप्लोमेट आता है, तो ये ऐसा आस्ता आस्ता चलना, फिर वो नॉर्मल तक पहुंचना। काबूलमध्ये भारताचा अधिकृत दूतावास असल्याने आता हे मिशन पूर्ण दूतावासाप्रमाणेच काम करेल। म्हणजेच व्हिसा देणं, अफगाण सरकारशी संबंध राखणं, भारतीय नागरिकांना मदत देणं अशी कामं केली जातील। मुताकी गुरुवारी आठवड्याभराच्या भारत दौऱ्यावर आलेत। ऑगस्ट 2021 मध्ये अफगाणिस्तानमध्ये तालिबानचं पुनरागमन झाल्यानंतर काबूलहून दिल्लीत पहिल्यांदाच हा मंत्रीस्तरीय दौरा पार पडतोय। दरम्यान या बैठकीपूर्वी एक वेगळाच पेच निर्माण झाला होता। भारताने अद्याप अफगाणिस्तानच्या तालिबान सरकारला मान्यता दिलेली नाही। भारत अफगाणिस्तान हे स्वतंत्र राष्ट्र असल्याचं मान्य करतो, मात्र तालिबानला अद्याप मान्यता नाही। याच कारणामुळे भारताने तालिबानला अफगाण दूतावासात त्यांचा ध्वज फडकवण्यास परवानगी दिलेली नाही। दूतावासात अद्याप इस्लामिक रिपब्लिक ऑफ अफगाणिस्तानचाच ध्वज आहे। हा नियम आजही कायम आहे। मात्र तालिबानचे मंत्री अधिकृतपणे भारताच्या परराष्ट्र मंत्र्यांना भेटतात तेव्हा राजनैतिक प्रोटोकॉलनुसार भेट देणाऱ्या देशाचा तसंच यजमान देशाचा ध्वज त्यांच्या मागे आणि त्यांच्या बैठकीच्या टेबलवर असणं आवश्यक असतं। मात्र भारताने अद्याप तालिबानला मान्यता दिलेली नसल्याने या बैठकीत तालिबानचा ध्वज फडकवण्यात आला नाही। हैदराबाद हाऊसमध्ये झालेल्या या बैठकीत तालिबानचा ध्वज नव्हता। याआधी काबूलमध्ये भारतीय अधिकारी आणि मुताकी यांच्यात बैठक झाली होती, तेव्हाही दोन्ही ध्वज फडकवण्यात आले नव्हते। भारताचं मोठ्या प्रमाणामध्ये अफगाणिस्तानच्या विकासासाठी योगदान त्या ठिकाणी राहिलेलं आहे। वेगवेगळ्या प्रकारचे डेव्हलपमेंट प्रोजेक्टच्या माध्यमातून भारताने मोठ्या प्रमाणामध्ये तिथे गुंतवणूक केलेली आहे। एवढंच नाही, वेळोवेळी अफगाणिस्तानच्या मदतीला डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये मानवतेच्या अनुषंगाने मदत करण्यासाठी भारताने नेहमीच पुढाकार घेतलेला आहे आणि म्हणूनच अशा प्रकारच्या मानवतेच्या अनुषंगाने मदत केलेल्या पैशासाठी त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारच्या डेव्हलपमेंट प्रोजेक्टशी संबंधित फॉलोअप करण्यासाठी या फुल एम्बसीच्या माध्यमातून भारत आणि अफगाणिस्तान यांच्यामध्ये चर्चेची कवाडं या माध्यमातून खुली होणार आहे। दरम्यान मुताकी यांचा हा दौरा केवळ राजकीय नाही तर ते सांस्कृतिक आणि धार्मिक स्थळांनाही भेट देणार आहेत। 11 ऑक्टोबरला ते सहारनपूरमधील प्रसिद्ध दारुल उलूम देवबंद मदरशाला भेट देणार आहेत। जगभरातील मुस्लिम समाजासाठी विचारसरणी आणि चळवळीचं ते केंद्र आहे। पाकिस्तानातील खैबर पख्तूनख्वामधील दारुल उलूम हक्कानिया हे देवबंद मॉडेलवर आधारित आहे। तालिबान विद्यापीठ अशी त्याची ओळख आहे। तालिबान कमांडर मुल्ला उमर, जलालुद्दीन हक्कानी, मुल्ला अब्दुल गनी बरादर यांचं शिक्षणही इथं झालंय। 12 ऑक्टोबरला मुताकी आग्र्यातील ताजमहलला भेट देणार आहेत। त्यानंतर दिल्ली चेंबर ऑफ कॉमर्स आयोजित कार्यक्रमात उपस्थित राहतील। तर काही सूत्रांनुसार मुताकी आणि अजित डोवाल यांच्या भेटीचीही शक्यता आहे। एकीकडे तालिबान सरकारचा हा महत्त्वाचा नेता भारतात आलेला असताना अफगाणिस्तान पाकिस्तान सीमेवर मात्र संघर्ष उफाळून आलाय। अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये काल रात्री पाकिस्तानने एअर स्ट्राईक केला। या हल्ल्यात तालिबानी नेता नूर वली महसूदची हत्या झाली आहे असं पाकिस्तानने जाहीर केलंय। तालिबानने मात्र हे वृत्त फेटाळून लावलंय। नूर वली तेहरीक-ए-तालिबानचा प्रमुख आहे। पाकिस्तानने तेहरीक-ए-तालिबान ही दहशतवादी संघटना घोषित केली आहे। नूरचं नाव पाकिस्तानच्या हिटलिस्टमध्ये सर्वात वर आहे।
काबूलवर एअर स्ट्राईक करण्याआधी पाकिस्ताननं अमेरिकेची परवानगी घेतली. नूरला अमेरिकेकडूनही आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यात आलाय. त्याच्यावर $50 लाख इनाम आहे. मुल्ला फजलुल्लाहच्या हत्येनंतर महसूदनं 2018 साली तहरीक-ए-तालिबानची कमान सांभाळली. त्यावेळी अफगाणिस्तानात अमेरिकेचं नियंत्रण होतं. TTPने तालिबान सोबत मिळून अमेरिकी सत्तेला हादरे दिले. अखेरीस अमेरिकेला अफगाणिस्तान सोडावं लागलं. महसूदच्या काळातच TTPकडून पाकिस्तानवर हल्ल्यांमध्ये वाढ झाली. TTPला पाकिस्तानात शरिया कायदा लागू करायचा आहे. या वर्षभरात TTPनं पाकिस्तानवर 700 पेक्षा जास्त हल्ले केले. यात 270 पेक्षा जास्त पाक सैनिकांचा मृत्यू झालाय. तर याच TTPमुळे अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमधले संबंध ताणले गेलेत. तालिबान सरकारच्या पुनरागमनानंतर जल्लोष करणाऱ्या पाकिस्तानवर आता तालिबानवरच आरोप करण्याची वेळ ओढवली आहे. TTP अफगाण सीमेचा वापर करून पाकिस्तानात दहशत पसरवत असल्याचा आरोप पाकिस्ताननं केलाय. तर गुरुवारीच अफगाणिस्तानच्या अमेरिकेविरोधातल्या भूमिकेचं पाकिस्ताननं भारताच्या बरोबरीनं समर्थन केलं होतं. अमेरिकेनं अफगाणिस्तानच्या बग्राम एअरबेसवर दावा ठोकलाय आणि याला अर्थातच तालिबान तयार नाही. मॉस्को फॉर्मॅटमधील 10 देशांनी अफगाणिस्तानच्या स्वतंत्र अस्तित्वाला पाठिंबा दर्शवत अमेरिकेला विरोध केलाय. अशातच पुन्हा पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये संबंध ताणले जात आहेत. तर भारत अफगाणिस्तानमध्ये मात्र आतापर्यंतचे गुप्त संबंध अधिक सुधारत आहेत. अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यामधले संबंध हे गुंतागुंतीचे झालेले आहेत. दुसऱ्या बाजूला भारत आणि अफगाणिस्तान यांचे संबंध मजबूत होत आहेत. अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री मुत्ताकी यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की भारत हा अफगाणिस्तानचा जवळचा मित्र आहे आणि अफगाणिस्तानची भूमी ही भारत विरोधी कारवायासाठी कुठल्याही देशाला आम्ही वापरू देणार नाही. पाकिस्तान मधल्या ग्वादार बंदराला बायपास करून चाबाहार बंदराचं त्या ठिकाणी विकास करणं आणि त्या माध्यमातून अफगाणिस्तान आणि सेंट्रल एशियन रिपब्लिक नेशन सोबत संबंध वाढवणं आणि व्यापार वाढवणं या अनुषंगानं भारत आणि अफगाणिस्तान यांचे संबंध चांगलं होणं हे भारताच्या फायद्याचं त्या ठिकाणी ठरू शकतं. भारतासह मैत्री वाढवून पाकिस्तानवरील व्यापारी आणि आर्थिक निर्बंध शिथिल करून घेणं हे तालिबानचं उद्दिष्ट आहे. तर भारताचे अनेक महत्त्वाचे प्रकल्प अफगाणिस्तानशी संबंधित आहेत. इराणमधील चाबहार बंदर आणि इतर प्रकल्पांमध्ये भारतीय गुंतवणूक आहे. ती अधिक सुरक्षित करण्याचे भारताचे प्रयत्न आहेत. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.